खरं सांगू यश, मला मला नाही कळते मी काय करू. लग्नाचा तर विचार पण नाहीये माझ्या मनात. मी आणि परी खरंच खुश होते एकमेकांसोबत. आमचं छोटंसं जग आहे. मी परीसाठी, परी माझ्यासाठी. मला आमच्या दोघांमध्ये कोणी तिसरं नकोय. पण काका काकू फक्त म्हणायला आमच्या शेजारी राहतात, पण मुलगी मानतात ते मला. आई वडिलांसारखे ते माझ्यासाठी. आणि जर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर मला नाही वाटत ते चुकतायत. मी फक्त आत्ताचा विचार करते, पण ते माझ्या आणि परीच्या भविष्याचा विचार करतायत. मी खूप वेळा प्रयत्न केला त्यांना सांगायचा की मला लग्न नाही करायचंय, प्लीज आपण या विषयावर नको बोलूया, पण तरी ते हा विषय काढतात. मला कधी कधी खूप राग येतो, पण मी जेव्हा शांतपणे विचार केला ना तेव्हा मला कळलं की त्यांना माझी आणि परीची काळजी आहे म्हणून ते बोलताय. मला लग्नाला आग्रह करून त्यांना काय मिळणार आहे? तर खरं तर काहीच नाही. वेळ हातात निघून जायच्या अगोदर तू मला वचन दे की तू लग्न करशील म्हणून. माझ्या वयाच्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की डोळ्यासमोर त्याच्या नातूचं लग्न व्हावं. कुठल्याही आई बाबांना आपल्या मुलाचं भविष्य सुखाने जावं, सिक्युअर असावं असं वाटतं. आणि आता काकाकूंचं पण वय होत चाललंय. त्यांना असं वाटतं की त्यांच्या नंतर माझं काही अडू नये. मला माझ्या आयुष्यात माझ्या हक्काचा माणूस असावा असं वाटतं त्यांना. आणि मी जर विचार केला तर आई म्हणून मला पण असंच वाटणार ना की माझ्या परीचं आयुष्य सुखाने जावं. ते पण मला मुलगीच मानतात ना, मग त्यांचं काही चुकत नाही. ते त्यांच्या जागी बरोबर आहे. काल ज्या पोटतिडकीनी काकू मला सांगत होत्या, मला खरंच सुचलं नाही त्या क्षणी. मी त्यांचं म्हणणं टाळू शकले नाही आणि म्हणून मी त्यांना वचन दिलं. पण यश, मी खरं सांगते, मी अजून काही डिसिजन घेतलेला नाहीये. मी परीच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही. सॉरी, मी माझ्याबद्दलच बोलत राहिले. तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुला काहीतरी सांगायचं, तू बोल. काय सांगायचं होतं तुला? काही नाही, सुटला प्रॉब्लेम. किंवा पण असं म्हणूया की प्रॉब्लेम नव्हताच. पण तूच मगाशी म्हणाला ना तुला काहीतरी. आय नो, पण कधी कधी असं होतं ना नेहा की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकल्यावर आपल्याला आपले प्रॉब्लेम्स किती छोटे आहेत याची जाणीव होते. समथिंग लाईक दॅट. कधी कधी तू पण आहे ना परीसारखाच मूडी वागतोस. सेम बर्थडे. चल निघूया आपण, नाही तर परत घाडतोंडे सर ओरडतील. तू येतोस ना? नाही, तुझा मला एक फोन करायचा आहे. हा, हॅलो. आजोबा, हा, बोल. आय एम सॉरी. मला माहिती आहे मी काल खूप विचित्र वागलो, खूप चिडलो, खूप बोललो तुम्हाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. मला प्लीज माफ करा. अरे इट्स ओके, मी विसरलोय, तू पण विसरून जा. तसं नाही आजोबा, मला कळते की तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून सारखे तुम्ही माझ्या मागे लागता. पण ही गोष्ट मी समजू नाही शकलो आणि म्हणून मी ओव्हर रिॲक्ट करून बसलो. मला खरंच खूप वाईट वाटतं आजोबा. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. अरे किती वेळा सॉरी म्हणशील? आणि सॉरी म्हणायचं असेल ना तुझ्या बिन लग्नाच्या बायकोला म्हण. त्यात समीरची काहीही चूक नाहीये.
खरं तर माझं चुकलंय. माझ्या लाडक्या नात्याला खूप त्रास दिलाय. तू एक काम कर, तू घरी ये, तुझ्या आवडीचा केक बनवतो. ओके. ओके बाय. अरे देवा, समीरला सॉरी बोलायचं म्हणजे जगातलं सगळ्यात अवघड काम. इतका भाव खाईल ना आता. काय आता चूक झाली म्हटल्यावर सॉरी बोलायलाच हवं. चला यशवर्धन चौधरी, बस झालं यार समीर. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे मी उगाच चिडलो तुझ्यावर, खूप बोललो. पण आजोबांनी मला सांगितलं की तू हे सगळं करायला नाही सांगत होतास त्यांना, पण त्यांनी फोर्स केलं तुला आणि म्हणून तुला करावं लागलं. सॉरी यार, जेन्युइनली सॉरी. माफ कर यार, काहीतरी रिॲक्ट कर. ओके, तू नेहमी म्हणत असतोस ना की आपण हल्ली एकत्र टाइम स्पेंड नाही करत, कुठे भटकायला नाही जात. चल आज फिल्म बघूया आपण जाऊन. हा कुठली? ठीक आहे, काम करूया. लेट्स फ्लाय आउट समवेअर, डिनर करून उद्या येऊया. ओके? डिनर कशाला, मी तर म्हणतो लंच करूया. लेट्स गो आउट फॉर लंच. लंच करू आणि येऊ. ओके? ओके. क्लिअरली तुला बोलायचं नाहीये मॅ. चूक केली म्हटल्यावर शिक्षाही भोगलीच पाहिजे. नो वरीज. तुला जेव्हा बोलावं असं वाटेल तेव्हा आपण बोल. टेक युअर टाइम. समीर, मी असा विचार करतोय की नेहाला सांगून टाकावं की ती मला आवडते. काय वाटतं तुला? 100% सांगायला पाहिजे ब्रो. मी तर केव्हाचा मागे लागलोय तुझ्या मनातल्या भावना डबेवाली जवळ व्यक्त कर. हे बघ ऐक, तुझे हे ते फंडे आहेत ना की प्रेम एकदाच होतं वगैरे, सगळे ते जुने झालेले आहेत. आता एकदम मनात आले ना, बोलून टाक. डबेवालीला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. काय होईल? हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. बरं आहे बघ, पुढे मागे काही जरी झालं तरी मी आहे ना, टेन्शन घेऊ नको तू. चल आपण जाऊ दोघं मिळून. तू काय झालं असं? माझा बाण निशाण्यावर लागला. म्हणजे काय मला कळलं म्हणजे मला माहिती होतं तू इतर कुठल्याही विषयावर बोलणार नाहीस, पण नेहाचा विषय निघाला की तुझी गाडी अशी सुसाट सुटणार आहे. अरे यार, मी असं काही करणार नाहीये. मी फक्त तुला बोलतं करण्यासाठी म्हणून हे सगळं बोललो. ओके? ती चिटिंग आहे यार. त्याला काय अर्थ आहे यार? मग मी काय करायचं? हं? तू माझ्याशी बोलत नव्हतास आणि तू माझ्याशी बोलला नाहीस की तुला माहिती आहे मी मला काही सुधरत नाही. मी फार रेस्टलेस होतो.